4 फेब्रुवारीची मिरची पिकाची लागवड आहे. तर अशा पद्धतीने फुटवे 1 2 3 4 5 6 7 आणि हा शेंडा अनलॉक म्हणजे असा फ्रेश आहे. पुढचे पण झाडं पाहिले तर अशा पद्धतीनं या ठिकाणं 4 फेब्रुवारीच्या लागवडीमध्ये फुटवे अशा पद्धतीने निघत आहेत आत्ताच्या कंडिशनला. आणि ही डेव्हलपमेंट मिरची पिकामध्ये ग्रोथ जे म्हणतो आपण की तुम्हाला म्हटलं तर वेळोवेळी जे मार्गदर्शन या ठिकाणं जे ड्रेंचिंग वगैरे करणं, त्याची काडी बनणं म्हणजे मेन स्टेम बनणं हे महत्त्वाचं राहतं. आणि इथं जे थोडंसं हे जाणवतं आहे पानाशी, तर या ठिकाणं पहिला जो स्प्रे घेतला होता तो थोडासा चुकीचा झाल्यामुळं त्यांच्याकडून ती अशी कंडिशन झाली होती. आणि आता हे फुटवे म्हटलं तर अशा पद्धतीनं आहेत 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने फुटवे आता मिरची पिकामध्ये मिळत आहेत. आणि वाढ हे असे आहे. लागवडीची तारीख जर म्हणाल पुन्हा एकदा सांगतो, ही तिसरी वेळ आहे लागवडीची तारीख सांगण्याची. 4 फेब्रुवारीची लागवड आहे. तर आज 12-13 दिवसामध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणं हे रिझल्ट आपल्याला मिरची पिकामध्ये मिळालेले आहेत. आणि हे झाड जे आहे शेजारचं दुसरं थोडंसं असं गेल्यासारखं वाटलं तर त्या ठिकाणं चुकीचं स्प्रे शेड्यूल गेल्यामुळं ते झालं होतं. कारण जे काही चुकीचे औषधं किंवा चुकीचं फंजीसाईड किंवा पेस्टिसाईड वापरल्यानंतर अशा पद्धतीने झाडांवरती त्याचा वाढीवरती रोपाच्या अवस्थेमध्ये परिणाम होतो. म्हणून योग्य औषधांची निवड करणं हे पीक वाढीसाठी आणि पिकाच्या एकत्रित दर्जेदार वाढीसाठी महत्त्वपूर्ण बाब राहते. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे काम होणं गरजेचं असतं. वाढ वगैरे ही जे म्हणतो आपण तर ही वेगवेगळ्या बेडमध्ये दाखवतो आहे. तर हे अशा पद्धतीने वाढ वगैरे आहे. आणि ही फुटवे अशा पद्धतीनं मिळालेले आहेत. तिथं जर थोडासा चुकीचा स्प्रे झाला नसता तर झाडांची ग्रोथ वगैरे ही चांगली मिळालेली असते. हे सुरुवातीचे एक 10-12 वेळ आत्ता हे जे शेवटचं झाड दाखवतो आहे हे म्हणजे 2.10पर्यंतचं आहे. तर इथपर्यंत इथं चुकीचं स्प्रे झाल्यामुळं रोपांना हे खराब झाली होती. इथली जी वाढ वगैरे आहे ही वेगळी आहे. हा शेंडा वगैरे चांगला आहे. हे फूट वगैरे जे म्हणतो आपण 1 2 3 4 4 5 इकडे बी 4-5 असे फुटवे आहेत. आणि ही अशी ग्रोथ या ठिकाणी आपल्याला मिरची पिकामध्ये मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्प्रे शेड्यूल खतांचं नियोजन योग्य असावं. वातावरणातील बदलानुसार आपल्याला पेस्टिसाईड ही सिलेक्ट करता आली पाहिजेत. आणि त्याच्यानंतरनं हे आपल्याला मिरची पिकामध्ये अशा पद्धतीने रिझल्ट हे मिळतात किंवा वाढ असे होते. ट्रेसमध्ये नाही आहेत झाडं ऊन असतानासुद्धा. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हा शेंडा आपला असा हा फ्रेश किंवा असा सुट्टा असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं. तो असेल तर मग आपल्या झाडाची वाढ किंवा पिकाची वाढ व्हेजिटेबलमध्ये चांगली मिळते. सगळ्यात महत्त्वाचं मिरची पिकामध्ये जो पिथियमचा अटॅक असतो किंवा फायटोप्थराचा अटॅक असतो, त्यानंतरनं रेड माइट्स, नंतरनं ब्लॅक माउथ किंवा काळा मावा ज्याला म्हणतो आपण, त्याचा अटॅक या ठिकाणी मिरची पिकामध्ये जास्त राहतो. तर त्यावरती प्रिव्हेंटिव्ह स्प्रे करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम या ठिकाणं राहणार आहे आणि ते केलं जाणार आहे. या ठिकाणं जे काही काळ्या माव्याचा अटॅक जो राहणार आहे तो या ठिकाणं त्यावरती आपण काम करणारच आहोत आणि तो येणार नाही अशा पद्धतीने स्प्रे शेड्यूल हे राहणार आहे. तर हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की 10-12 दिवसानंतर तुम्हाला याची अपडेट किंवा याची जी वाढ वगैरे आहे ही कशी होती किंवा काय आहे हे पण थोडंसं कीटकनाशकाचा स्प्रे झाल्यानंतरनं थोडंसं जास्त प्रमाण झाल्यामुळे ते कॉर्चिंग मारलं होतं. त्यामुळे ते पानं आत्ता कुठंतरी रिकवर होत आहेत. परंतु खालून जे फूट निघते ते महत्त्वाचं, चांगली फूट निघते आणि शेंडा हा आपला पुन्हा पूर्ववत होत आहे. हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवलेला आहे की अशा पद्धतीनं ही ग्रोथ किंवा याचे जे बदल होतील आणखी किंवा काही ज्या गोष्टी असतात पिकाच्या व्यवस्थापनामध्ये त्या योग्य वेळी झाल्या तर त्याचा रिझल्ट हे आपल्याला अपेक्षित मिळतात आणि झाडाची वाढसुद्धा चांगली होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आता इथून पुढे शेंडे हे असे सुट्टे किंवा असे वाढण्यास मदत होणार आहे, एकदम फ्रेश येणार आहेत. आणि हे फुटवे जे म्हणाल तसे बुंद्यापासून हे फुटवे या ठिकाणी असे निघत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत इथं. म्हणजे अशा पद्धतीने 8 9 5 अशा रेंजमध्ये हे फुटवे आहेत. आणि आता जोमदार वाढ इथून पुढे तुम्हाला दिसून येईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.